सद्गुरू हा जो विषय आहे आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजे याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, साच गुरुकृपे उद्धरलो, असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सद्गुरू म्हणजे खरे गुरु आणि खोटे गुरु याच्यातला फरक मागल्या प्रवचनात मी सांगितला. आता सद्गुरू हे त्यांची तुलना कुठे केलेली आहे थोड्या प्रमाणात, एक राजाकडे, राजा आणि राजाची कांता, सद्गुरू आणि सद्गुरूंचे शिष्य, राजा आणि राजाची कांता, आणि कल्पतरू, सद्गुरू म्हणजे कल्पतरू, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, त्याच्याशी तुलना केली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे की सद्गुरूंचं जे महात्म्य आहे आणि महती ती अशी आहे की जन्माला आल्याचं सार्थक सद्गुरूंच्या कृपेने होतं, आणि संसारामध्ये आपल्याला जे हवं, जे आपल्या हिताचं, ते सर्व काही आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त होतं. हे ह्या अभंगातून सांगितलेलं आहे. फक्त कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला ह्याचं दृष्टांत जो जरी दिलेला असला आणि राजाचा दिलेला असला तरी राजा आणि कल्पतरू ह्याच्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ सद्गुरू आहेत. कारण राजा हा ज्ञानी असतो तसं नाही, कळलं की नाही. राजा अज्ञानी सुद्धा असू शकतो. आणि कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही बसलात की तुम्ही मागाल ते मिळतं, पण तुम्ही मागताना जर चुकीचं मागितलं तर संपलं, कळलं की नाही. कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही बसलात की मागताना जर तुम्ही चुकीचं मागितलं तर ते पण कल्पतरू देतो, आणि चांगलं मागितलं तर तेही देतो, वाईट मागितलं तेही देतो, चांगलं मागितलं तर तेही देतो. म्हणजे कल्पतरू आणि राजा याची जी तुलना केलेली आहे ती लोकांना समजावी म्हणून. पण त्या दोघांपेक्षाही अतिशय अनंत पटीने श्रेष्ठ सद्गुरू आहेत. का सद्गुरू तुम्हाला जे इच्छा पुरवतील त्या तुमच्या हिताच्याच असतील, तुमचं भलं करणारच असेल, तुमचा संसार चांग करेल आणि परमार्थ सांग करेल. दोन्ही करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये असतं. म्हणून सद्गुरूंचं मार्गदर्शन महत्त्वाचं इतकं आहे की ते महती जर तुम्हाला कळली तरच तुम्हाला सद्गुरूंच्या पासून लाभ होतो. नाही तर अनेक शिष्यांना सद्गुरूंचं महत्त्वच कळत नाही. कारण का, सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व कळत नाही. सद्गुरूचं महत्त्व कशामुळे आहे, सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानामुळे सद्गुरूंचं महत्त्व आहे. नाही तर सद्गुरू आणि माणूस आणि इतर माणसं याच्यामध्ये फरक काय, फरक काहीच नसतो. फरक जो असतो तो ज्ञानात असतो. मग सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान किती महत्त्वाचं असतं की ते राजाच्या पेक्षा आणि कल्पतरूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतं. हे वास्तविक वस्तुस्थिती आहे. ती शेवटच्या चरणात सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, साच गुरुकृपे उद्धरलो. की उद्धरण्याचं सामर्थ्य राजाकडे नाही आणि कल्पतरूमध्ये नाही, उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूमध्ये आहे. म्हणून सद्गुरूचं महात्म्य अधिक आहे. पण ते कधी, सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञानाचं महत्त्व कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर सद्गुरूंचं महत्त्व कळत नाही. सद्गुरूंचं महत्त्व कळलं नाही तर सद्गुरूबद्दल आदर, प्रेम, भक्ती ह्या गोष्टी निर्माणच होऊ शकत नाही. सद्गुरू जे ज्ञान देतात त्याची जर किंमत जर कळली नाही तर तुम्हाला सद्गुरूबद्दल प्रेम, सद्गुरूबद्दलचा भाव, सद्गुरूबद्दलचा आदर या गोष्टी तुमच्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि त्या गोष्टी जर निर्माण झाल्या नाही तर पाईपलाईन होणार नाही. सद्गुरू आणि शिष्य याच्यामध्ये जी पाईपलाईन जोडायला पाहिजे ती जोडली जाणार नाही. आणि म्हणून ह्याच्यासाठी सद्गुरू जे ज्ञान देतात ते महत्त्वाचं आहे. किती की त्या ज्ञान देतात त्यामुळेच सद्गुरू हे देवापेक्षा श्रेष्ठ असं सांगितलं जातं.
आता सर्व ठिकाणी काय सांगतात की सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ. लोकांना अतिशयोक्ती वाटते. लोकांना काय वाटतं ही अतिशयोक्ती आहे. म्हणजे जे नास्तिक आहेत त्यांना, जे आस्तिक आहेत त्यांना वाटत नाही. तर सांगायचा मुद्दा, कबीराने एके ठिकाणी म्हटलेलं आहे की देव आणि सद्गुरू जर दोन माझ्यासमोर येऊन उभे राहिले तर पहिला नमस्कार मी सद्गुरूंना करीन आणि मग देवाला करीन. म्हणजे सद्गुरूचं महत्त्व जे आहे ते किती आहे. तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वरिष्ठ. मग सद्गुरूचं महत्त्व किती आहे बघा, की देवापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ. का? कारण सद्गुरू देव देतात. सद्गुरू देव देतात म्हणजे काय देतात? सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान हाच देव. हे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून पण सांगितलेलं आहे. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. गुरुपुत्र म्हटलंय आणि ते सुद्धा सज्ञान. सज्ञानी गुरुपुत्र तो जाणतो, अज्ञानी गुरुपुत्र जाणत नाही. कळलं की नाही? ह्याचा अर्थ काय झाला की ज्याला सद्गुरूचं महत्त्व समजतो तो शिष्य ज्ञानी आहे आणि ज्याला समजत नाही तो अज्ञानी. कळलं की नाही? मी का सांगतो आहे की सद्गुरू जे ज्ञान देतात तो ज्ञान हाच देव आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जीवनविद्या काय सांगते? ज्ञान हाच देव आहे. तुमचं संपूर्ण जीवन ज्ञानावर चाललं आहे. एके ठिकाणी नेपोलियनने असं म्हटलं आहे, सैन्य पोटावर चालतं असं म्हटलं आहे. पण सैन्यच काय, सगळं जगच पोटावर चालतं आहे. जगातलं सैन्य सोडा, पण जगातले सगळे लोक पोटावरच चालतात. कळलं की नाही? पण तुम्ही पोट भरता ते कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. मग ते ज्ञान वेगवेगळं असेल. आता ज्याला बंदूकच धरता येत नाही तो सैन्यात जाऊन काय करणार? तो असं धरण्याच्या ऐवजी असंच धरेल आणि गोळी शत्रूला मारायच्या ऐवजी स्वतःलाच मारेल. कळलं की नाही? शेवटी सैन्य पोटावर चालतं, पण सैन्यातल्या सैनिकांना ज्ञान पाहिजे. फॅक्टरीमध्ये जे काम करतात त्यांना यंत्र चालवण्याचं ज्ञान पाहिजे. गिरणीत काम करतात त्यांना ते ज्ञान पाहिजे. ऑफिसमध्ये काम करतात त्यांना ज्ञान पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठेही गेला, स्वयंपाक कोणी करू शकतो काय? स्वयंपाक कोणी करू शकत नाही. मग स्वयंपाकाला सुद्धा ज्ञान लागतं. म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आता ज्ञानात पुन्हा आता माणसं सगळी माणसं, पण माणसात पुन्हा हा कमी श्रेष्ठ, दुसरा अधिक श्रेष्ठ असं आपण म्हणतो की नाही? ते कशामुळे? त्याच्या ज्ञानाच्या ह्याच्यामुळे. त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्याची जी लेवल आहे. म्हणून इंजिनियर आणि गवंडी दोघी माणसंच की नाही, पण गवंड्याला पगार किती आणि इंजिनियरला पगार किती? कारण का? ज्ञान. इंजिनियरचं ज्ञान आणि गवंड्याचं ज्ञान ह्याच्यामध्ये तफावत जी आहे त्या तफावतीमुळे पगारात तफावत. त्यामुळे पगारात तफावत म्हणजे ज्ञानात पुन्हा फरक आहे. तसं सर्व ज्ञानामध्ये अध्यात्माचं ज्ञान सर्वात श्रेष्ठ. अध्यात्म ज्ञान ज्याला आपण म्हणून अध्यात्मविद्या विद्यानाम असं म्हटलेलं आहे. सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ असं म्हटलं आहे. पण आता थोडा फरक करावा लागेल. सर्व विद्यामध्ये जीवनविद्या श्रेष्ठ असं म्हणायला पाहिजे. असं सांगायचा मुद्दा असा की ही जी अध्यात्मविद्या जी आहे ही अध्यात्मविद्या सर्व विद्या श्रेष्ठ ह्याचं कारण का? की जी अध्यात्मविद्येमध्ये जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाने जन्माची सार्थकता होते. अध्यात्म ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्या ज्ञानाने आपल्याला आत्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं, आपल्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सार्थकता निर्माण होते. कारण आपल्याला आपण कोण हेच जर कळलं नाही तर त्याचं जे जीवन आहे त्या जीवनाला काही अर्थ नाही. एखादा मनुष्य आहे त्या भ्रमिष्ट झालेला आहे. आता भ्रमिष्ट झालेला मनुष्य आहे त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? तो भ्रमिष्ठासारखा चालतो, भ्रमिष्ठासारखा बोलतो, आपण कोण आहे त्याला कळत नाही, असा भ्रमिष्ट झालेला माणूस आहे. त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. संत सांगतात लोक तसेच भ्रमिष्ट आहेत. कळलं की नाही? संत काय सांगतात? भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी
माया असं म्हटलेलं आहे. हे भगवंतानी भगवद्गीतेत ते सांगितलेलं आहे. भ्रम त्याचे लक्षण विसरे आपण आपण. भ्रम कशाला म्हणतात? विसरे आपण आपण. आपण आपल्याला विसरणं हा भ्रम. आज जगामध्ये 99.99% लोक स्वतःला विसरलेले आहेत. म्हणजे स्वरूपाला विसरलेले आहेत, म्हणजे देवाला विसरलेले आहेत. आणि परिणाम ते भ्रमिष्ठ आहेत. ते भ्रमिष्ठ आहे म्हणून जगामध्ये दंगे धोपे चालले आहेत. भ्रमिष्ठ आहेत म्हणून जगामध्ये मारामारी चालले आहे. आता घरामध्ये एखादा भ्रमिष्ठ माणूस असेल तो काय धुमाकूळ घालतो? घरामध्ये एक वेडा काय धुमाकूळ घालतो? नको जीव करून टाकतो. आता एक वेडा जर धुमाकूळ घालतो तर जगामध्ये 99.99% लोक जर भ्रमिष्ठ आहे तर जगामध्ये दुसरं काय होणार? जगामध्ये हेच होणार. सर्व ठिकाणी तंटे बखेडे, मारामाऱ्या, दंगे धोपे, युद्ध लढाया हे चालणार. कळलं की नाही? मग हे जर नको व्हायला पाहिजे असेल तर त्याला आपल्याला आपण कोणी कळलं पाहिजे. आपण कोण आणि आपल्या समोर जे आहे ते कोण, दोन्ही आहे. नुसतं आपण कोण होऊन चालणार नाही. मला मी कोण आहे हे कळलं पाहिजे आणि माझ्या समोर जे आहे ते कोण आहे हेही कळलं पाहिजे. आणि म्हणून संत काय सांगतात की अरे तुझं जे स्वरूप आहे ते आणि जगामध्ये जी माणसं आहेत त्यांचं स्वरूप एकच आहे. आता हे ज्ञान किती मोठं आहे? हे ज्ञान किती मोठं आहे? म्हणजे आपण सर्व स्वरूपाच्या अंगाने एक आहोत, रूपाच्या अंगाने अनेक आहोत. एक साधी मी गोष्ट सांगतो तुम्हाला की चैतन्य वगैरे हे आपण बाजूला ठेवूया, पण प्रत्येक माणूस त्याला जरा हात लावून बघा. त्याचं शरीर पंचमहाभूतांचं आणि तुमचं स्वतःचं बघा पंचमहाभूताचं. कुठलाही माणूस घ्या, इंग्लंडमधला घ्या, अमेरिकेतला घ्या, चीनमधला घ्या, त्याचं शरीर पंचमहाभूताचं. म्हणजे पंचमहाभूत सर्व ठिकाणी कॉमन आहे. त्याच्या ठिकाणी जे चैतन्य आहे म्हणजे चैतन्य शक्ती ती कॉमन आहे, कॉमनच आहे. मग अनकॉमन काय आहे हा प्रश्न आहे. अनकॉमन म्हणजे सामान्य काय नाही की माणसावर जेव्हा संस्कार होतात तेव्हा संस्कार वेगवेगळे होतात. प्रत्येकावर जे संस्कार होतात ना ते वेगवेगळे होतात. मुसलमानावर संस्कार त्यांच्या संस्कृतीमधून होतात ते वेगळे, हिंदू त्यांच्यावर जे संस्कार होतात ते वेगळे, निम्या जातीमध्ये संस्कार होतात ते वेगळे. म्हणजे जातीप्रमाणे, उपजातीप्रमाणे, पोटजातीप्रमाणे, धर्माप्रमाणे, पुन्हा धर्मामध्ये भेद आहेत त्याप्रमाणे, वंशाप्रमाणे, अशा तऱ्हेने जे संस्कार केले जातात आणि संस्कार होतात त्यामुळे माणसामध्ये भेद निर्माण होतो. कळलं की नाही? हा जो भेद आहे माणसामधला, हा भेद तुम्हाला कमी करायचा असेल का भेद राहणारच. भेद कधी संपत नाही, पण त्या भेदामध्ये फरक आहे. तो फरक म्हणजे असा की भेद किंवा ज्याला आपण दुजेपणा म्हणतो, तो दुजेपणा हा असणारच. पण दुजेपणातून तिरस्कार निर्माण होता कामा नये, द्वेष निर्माण होता कामा नये. तसा जो द्वेष किंवा तिरस्कार निर्माण झाला तर जगामध्ये तंटे बकेडे होतात. कळलं की नाही? आम्ही श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ, माझी जात श्रेष्ठ, तुझी जात कनिष्ठ, आमचं घराणं श्रेष्ठ, तुमचं घराणं कनिष्ठ. हा जो भेदाभेद आहे ना हा अमंगळ आहे. पण तुमची जात आहे ना ठीक आहे, तुमची जात तुम्हाला चांगली, आमची जात आम्हाला चांगली, आमचा धर्म आमचा चांगला, तुमचा धर्म तुम्हाला चांगला, असा जर समजूतदारपणा जर असेल तंटेबकडे होतील? होणार नाही. संत हे ज्ञान देतात. संत जे ज्ञान देतात हे समस्तही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तोचे. तो भक्त, तो ज्ञानी, तो योगी जो सर्वामध्ये देव पाहतो. तो आपल्यामध्येच देव पाहतो असं नव्हे, तर जगामध्ये सुद्धा देव पाहतो. जगामध्ये सर्वामध्ये तो देव पाहतो. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ते जे ज्ञान, ते ज्ञान सर्वश्रेष्ठ.
सद्गुरूकडून जे ज्ञान मिळतं ते हे मिळतं. प्रापंचिक ज्ञान वेगळं, संसार सुखाचा करण्यासाठी जे ज्ञान लागतं ते वेगळं, आणि परमार्थामध्ये देवाचा साक्षात्कार होण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान वेगळं. दोन्ही ज्ञान महत्त्वाचं आहे. कारण प्रपंच चांगलं झालं पाहिजे, परमार्थ चांगलं झालं पाहिजे, दोन्ही झालं पाहिजे ना. न संसार चाललाय आपला रडत चाललाय, रखडत चाललाय, तर परमार्थ काय होणार. म्हणून आमचा एक सिद्धांत आहे, पोटाची चिंता ज्याला, परमार्थ नाही त्याला. ज्याला पोटाची चिंता आहे तो परमार्थ काय करणार, डोंबल, परमार्थ करू शकत नाही. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका असं जे म्हणतात समर्थ रामदास स्वामी, त्याचं कारण हे आहे की आपला प्रपंच, आपला संसार जो आहे तो नेटका पाहिजे. नेटका पाहिजे याचा अर्थ काय, खाऊन पिऊन सुखी. पिऊनचा अर्थ भलताच करायचा नाही, खाऊन पिऊन सुखी असं आपण म्हणतो ना. सुखवस्तू इतका आपला संसार पाहिजे. अगदी बंगला पाहिजे तसं नाही, दारात मोटर पाहिजेच असं नाही, असली तर वाईट नाही आणि नसली तर मिळवण्याचा प्रयत्नही करायला पाहिजे, पण असलीच पाहिजे असं नाही. त्याने तुमचं सुख अवलंबून नाही. बंगला आणि मोटर ह्याच्यावर तुमचं सुख अवलंबून नाही, तर सगळे बंगलेवाले आणि सगळे मोटरवाले सुखी झाले असते. पण जगात ते सुखी झालेत का, नाही सुखी झाले. आत्महत्या करणारे लोक तेच जास्त असतात. हे मी काय सांगतो आहे की ज्याला प्रपंच आणि परमार्थ किंवा संसार आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून जीवनविद्या विज्ञानं म्हटलं नाही याचं कारण हे आहे की जीवनविद्या तुम्हाला दोन्ही आणि एकाच वेळेला करायला सांगतं. आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ, ही भाषा जीवनविद्येची नाही. आधी आणि मग नाही, तू संसारच असा कर युक्तीने की त्याच्यातून आपोआप परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. आपोआप, कळलं की नाही, असा संसार युक्तीने करायचा, हे जीवनविद्या सांगते. म्हणून जीवनविद्येचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान हे फार श्रेष्ठ आहे. कारण का, तुमचा संसार सुखाचा करण्याचं सामर्थ्य जीवनविद्येमध्ये आहे आणि परमार्थ सांग करण्याचं सामर्थ्य जीवनविद्येमध्ये आहे. आणि म्हणून हे ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानादेव हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. अज्ञानी माणूस हा नेहमी दुःखी असतो आणि ज्ञानी मनुष्य जो असतो तो सुखी असतो. म्हणून ज्ञान हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञान सद्गुरू देतात, म्हणजे देव देतात, म्हणून सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ. आता तुम्ही कुठल्याही देवळात जा, देवळातला देव म्हणजे मूर्ती तुम्हाला काय देतं, ज्ञान देतं, प्रोत्साहन देतं, आशीर्वाद देतं, मार्गदर्शन करतं, काय करतं, काय उपदेश करतं, काही करत नाही. ह्याच्या उलट सद्गुरू सर्व काही करतात. ह्याच्या उलट सद्गुरू सर्व काही करतात. म्हणून सद्गुरू सारिका असता पाठीराखा. पाठीराखा का म्हटलेला आहे, पाठीराखा याचा अर्थ असा, तो तुमच्या शिष्याच्या पाठीमागे धावत धावत सर्व ठिकाणी जात नाही. पाठीराखा याचा अर्थ तो राखण करतो. कोणाची, शिष्याची राखण करतो. कशी, त्याला ज्ञान देऊन. आता एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं कुठेतरी मी वाचलं होतं, कळलं की नाही. असं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, ते कोण जे संत आहेत ते काय तुमच्या पाठीमागे धावत फिरतात काय तुमचं पाठराखण करायला, तसा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा की तुला जे संतांनी ज्ञान दिलेलं आहे, तुला जे सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान तुझी पाठराखण करणार. ते ज्ञान तुला संसार सुखाचा कसा करायचा, परमार्थ कसा साध्य करायचा, हे तुला शिकवतात. आणि म्हणून ते ज्ञान श्रेष्ठ. म्हणून ज्ञानाच्या अंगाने सद्गुरू तुमच्या पाठीराखे आहेत. म्हणून सद्गुरू जे सांगतात ते केलं पाहिजे. सद्गुरू सांगतात रात्रीचा प्रवास करू नका, बस बाहेर काढू नका रात्रीचं, आणि शिष्य जर ऐकत नाही तर काय होणार, आणि ॲक्सिडेंट झाला तर कोण जबाबदार. सद्गुरूंची आज्ञा सद्गुरूने रायटिंगमध्ये आज्ञा दिलेली आहे. सद्गुरूने तोंडी सांगितलेलं आहे की रात्रीचा प्रवास करू नका, रात्रीची मोटर बाहेर काढू नका, रात्रीचं बस
मधून प्रवास करू नका हे जर सांगितलेलं आहे, कशाला करायचा? का रात्रीचा प्रवास करणं हा कितीतरी धोक्याचा असतो, अनंत अनंत प्रकाराने धोक्याचा असतो. म्हणून सद्गुरू सांगतात. आता हे ऐकलं नाही आणि बसला, अपघात झाला, कोण जबाबदार? आणि मग म्हणायचं बाबा अरे हा जीवनविद्येमध्ये असताना असा अपघात कसा झाला? ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का? या बोलण्याला अर्थ काय? जीवनविद्येमध्ये तुम्ही आल्यानंतर सद्गुरू काय सांगतात ते ऐका ना, त्याप्रमाणे आचरण करा ना, ते जे ज्ञान देतात ते ग्रहण करा ना. आणि म्हणून सद्गुरूने एका वाक्यात सांगितलं, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. कळलं की नाही? तुम्हाला जर संसार हे सद्गुरूंचं ज्ञान आहे आणि याच्या पाठीमागे सद्गुरूने शास्त्र जीवनविद्येचं उभं केलेलं आहे की व शुभ चिंतावे का, शुभ इच्छावे का, शुभ बोलावे का, शुभ करावे का, सांगितलेलं आहे का. आणि प्रत्येक ठिकाणी सद्गुरूने त्याच्या पाठीमागे शास्त्र सायन्स उभं केलेलं आहे. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे सद्गुरू जे देतात ते जे ग्रहण करतात त्यांच्या जीवनामध्ये लागलेलं दुःखाचं ग्रहण सुटतं. ग्रहण दे दान छुटे ग्रहण म्हणतात ना, तर सद्गुरूने जे दान देतात ते जर तुम्ही घेतलं तर छुटे ग्रहण. कळलं की नाही? म्हणजे तुम्हाला जे दुःखाचं ग्रहण लागलेलं आहे ते सुटेल. म्हणून पुष्कळ लोक विचारतात का हो जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर लोक सगळे सुखी होतात का हो? मी म्हटलं नाही, जीवनविद्या मिशनमध्ये लोक आले म्हणजे सुखी होतात असं नाही. जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर सद्गुरूने दिलेलं जे ज्ञान आहे ते जे ग्रहण करतात ते सुखी होतात, ते सुखी होतात. म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. म्हणून सद्गुरू ज्ञान दोन्ही प्रकार देतात. म्हणून शाब्दे परेच निष्णात. सद्गुरू कसे असले पाहिजेत? शाब्दे परेच निष्णात. ते शब्दांमध्ये निष्णात पाहिजे आणि परेची, कळलं की नाही, निष्णात असले पाहिजे. मग शाब्दे परेची निष्णात सद्गुरू जे असतात ते जे सांगतात त्याप्रमाणे तुम्ही आचरण करणं हे शिष्याचं काम. कळलं की नाही? असे जे शिष्य असतात त्यांचं जीवन संसाराच्या अंगाने आणि परमार्थाच्या अंगाने दोन्ही अंगाने यथार्थ होतं, सार्थक होतं. तो काय म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान महत्त्वाचं आहे. म्हणून पाठीराखा हा शब्द जो आहे ना तो शब्दशः कोणी घेऊ नये. नाही तर मी तुझ्या पाठीशी आहे, हां मग आमच्या पाठीमागे आहे आमचे सद्गुरू, मग आम्हाला काय कसली भीती आहे? असे काही लोक तर इतके अडाणी आहेत, इतके अडाणी आहेत. त्यांचे सद्गुरूसुद्धा काहीतरी सांगतात. मला असे एक सद्गुरू माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. ते शिष्याला काय सांगतात? तुमची सगळी जबाबदारी आमच्यावर. कळलं की नाही? तुमची सगळी जबाबदारी आमच्यावर. कळलं की नाही? असं सांगतात. शिष्यांना ते खरंच वाटतं. कळलं की नाही? आता सद्गुरू त्यांची जबाबदारी आपल्या अंगावर घेतात हे सगळं खोटं आहे. कळलं की नाही? मग मी विचारलं एका माणसाला, काय रे तुझे सद्गुरू तुझं सगळं अंगावर घेतात बरोबर आहे? हां. मग तुझ्या संसारामध्ये काही दुःख विका आलं नाही? म्हणायला आलं. बायको आजारी पडली नाही? पडली. मुलं नापास झाली? नापास झाली. मग सद्गुरूने अंगावर काय घेतलं? म्हटलं सद्गुरूने अंगावर काय घेतलं? मग म्हणजे असे सद्गुरूसुद्धा, म्हणून त्यांना मगाशी म्हटलं गल्ला भरू गुरु जे असतात ना ते असं शिष्यांना खोटंच सांगतात की तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मग सगळं काही तुमचं व्यवस्थित होईल. हे सगळं खोटं आहे. कळलं की नाही? सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. म्हणजे सद्गुरूवर प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. कारण सद्गुरूचं ज्ञान आणि सद्गुरू एकरूप आहेत. सद्गुरूचं ज्ञान येतं कुठून? सद्गुरूंच्या शरीरातूनच येतं ना. म्हणून सद्गुरू आणि सद्गुरूचं ज्ञान एकरूप आहे. म्हणून सद्गुरूच्या ज्ञानावर प्रेम करणं म्हणजे सद्गुरूवर, आणि सद्गुरूवर प्रेम करणं म्हणजे सद्गुरूच्या ज्ञानावर प्रेम करणं. ही गोष्ट आपण जर नीट लक्षात ठेवली तर सद्गुरू पाठीराखे असतात म्हणजे काय हे तुमच्या ध्यानात येईल की सद्गुरूचं जे ज्ञान आहे ते तुमची पाठराखण करणार. कळलं की नाही? कुठल्याही संकटाच्या वेळेला सद्गुरूचं ज्ञानच उपयोगी पडणार.
कळलं की नाही. किंबहुना संकट येणारच नाही आणि आली तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सद्गुरूचं ज्ञानच दाखवणार. म्हणून सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. मग सद्गुरूच्या मार्गदर्शनाने संसार सुखाचा होतो, परमार्थ यथार्थ होतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील. किती सोपं आहे, कळलं की नाही. म्हणून सद्गुरूचं ज्ञान, आता सद्गुरूने ज्ञान किती प्रकारे दिलेलं आहे, पुस्तकातून दिलं आहे. सद्गुरूने किती पुस्तकं लिहिली, की लोक किती वाचतात. मी अनेकांना विचारलं काय होय अमुक पुस्तक वाचलं, नाही म्हणतात. तमुक पुस्तक वाचलं, नाही म्हणतात. मग पुस्तक लिहिली कोणासाठी, म्हणजे शिष्य जिकडे वाचत नाही ते बाकीचे काय वाचणार, आणि वाचत नाही ते वाचतील कसे. तेव्हा पुस्तकं दिलेली आहेत, साधना दिलेली आहे, उपदेश केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी सांगितलेली आहे, सगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. इतकं करून तुम्ही जर सद्गुरूचं ज्ञान ग्रहण केलं नाही तर सद्गुरू काय करणार, कळलं की नाही. सद्गुरू काय करू शकत नाही. म्हणून सद्गुरूने दिलेलं ज्ञान हा देव आहे. म्हणून सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सद्गुरूवर प्रेम करणं म्हणजे सद्गुरूच्या ज्ञानावर प्रेम करणं. आणि असं तुम्ही जेव्हा ज्ञानावर प्रेम करता तेव्हा तुमचा संसार सुखाचा होतो आणि परमार्थ यथार्थ होतो. आता हे करण्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान घ्यायचं की टाकायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे